किती धावा गोळा करतात आपल्या संघासाठी, काय आव्हान ठेवतायत ते म्हणजेच DNCC संघासाठी. दोन्ही संघाची वार्ता केली जाईल. तर टॉसमध्ये आपण कप्तान कर्णधार यांची मुलाखत घेतलेली. कोणीच आकडा, कोणत्याही प्रकारचा आकडा कोणीच रिव्हील केला नव्हता. एक चांगली खेळी करू असं आव्हान दोन्ही संघांनी एकमेकांना दिलेलं. आणि मैदानात तेच दोन्ही संघ DNCC विरुद्ध पॅराडाईस बोईसर. सुंदर चौकाराने सुरुवात केली आहे. दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये का मला बाहुबली म्हणून ओळखलं जातं या बॉक्स क्रिकेट जगतातलं. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करताना आणि इथे आता वाईड चेंडू. प्रेशर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी एंडवरती. गोलंदाज सचिन. आणि इथे स्वतःला पूर्णतः झोकून देताना गोलू राकेश. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये राकेश गुप्ता यांच्या मार्फत पूर्णतः स्वतःला झोकून दिलं. अडवलाय चेंडू. धावा वाचवल्यात संघासाठी 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जब्बीर. फटका सजवलाय. चांगलं कलेक्शन फेकी. पण आता पाहिलं आपण तर पहिला चौकार आला होता, नंतर वाईड. दरम्यान पुढच्या 2 चेंडूवरती कमबॅक करताना गोलंदाज आणि कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात खेळी. एक चौकार मी लगावलाय सुरुवातीला, तदनंतर 2 निर्धाव चेंडू आलेत. आता कुठेतरी धावफलक सरसवावं लागेल. यासाठीच मैदानाच्या आतमध्ये लाईफलाईनचा वापर करताना जब्बीर आणि सिंगल घेतलाय. या सिंगलने धावसंख्या पोचली ती म्हणजेच 6. चौकार वाईड आणि 1 अशा रूपात 6 धावा. चेंडूचा खेळ झालाय 4. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले ते 6. हा शेवटचा चेंडू. येस, फलंदाजी मार्कवरती निशान. ह्याच्यात पण क्षमता आहे फटकेबाजी करण्याची. आणि आता फटका तशाच पद्धतीने सजवलाय. पण पुन्हा एकदा चेंडूवर येतोय तो राकेश गुप्ता उर्फ गोलू. चेंडू अडवतोय. एक षटकाचा खेळ झाला. एक साधारण शांत स्तब्ध सुरुवात आपल्याला म्हणायला लागेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता, तदनंतर गोलंदाजी मार्कवरती सचिन यांच्यावरून कमबॅक येताना चांगला. 6 चेंडूवर 6 धावा. पहिल्या षटकाचं समीकरण. चौकार वाईड 4 डॉट 1 सिंगल 6 धावा. आतापर्यंत बऱ्याच मॅचेस झाल्या. या मैदानाचं ख्याती बघता एक चांगले लो स्कोरिंग मुकाबले आतापर्यंत आपण पाहिले. धावा झाल्या नाहीयेत असं म्हणून चालता येणार नाही, कारण इथे लो स्कोरिंग मुकाबले देखील थांबवले जातात. नवीन गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला गेला आहे तो म्हणजे सुमित. कशा पद्धतीची गोलंदाजी करणार आहे. एक अनुभवी, पराक्रमी, आक्रमक समोर त्याच्या उभा आहे तो म्हणजेच फलंदाज जब्बीर. फटका सजवला होता, पण 1 धावाने संतुष्टी मानावी लागेल.
आणि इथे जल्लोष जल्लोष आणि फक्त जल्लोष. हा जल्लोष दर्शवताना विकेट कोणाची मिळाली आहे तर बाहुबली जब्बीर यांची विकेट मिळवण्यात यश प्राप्त झालंय ते म्हणजेच DNCC संघाला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच निलेश मिश्रा. धावसंख्या झाली 10 एका गडीच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीस. या शेवट मागच्या षटकाचं समीकरण पाहिलं तर 4 सिंगल 1 डॉट 1 विकेट. सुंदर गोलंदाजी सुमित मार्फत आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं षटक आणि बांधून ठेवलंय कुठेतरी पॅराडाईज संघाला. पॅराडाईज सारख्या बलाढ्य संघाला पाहूया या पुढच्या 2 षटकात कसा पलटवार करणार आहेत ते म्हणजेच 2 फलंदाज निलेश आणि निशांत मैदानाच्या आतमध्ये. अंकित गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला गेला तो म्हणजेच अंकित. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वाईड चेंडू प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. बॉक्स आउटच्या रूपात तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाज निलेशला. चेंडू झाले 4.
धावसंख्या झाली 14. चेंडू उरलाय तो शेवटचा एक. 2 षटक 5 चेंडूच्या समाप्तीस धावसंख्या पोहोचली 14. 2 गडींच्या मोबदल्यात 14. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू अंकित यांचा. लेग बाईसच्या रूपात एक धाव. धावसंख्या झाले 15. 3 षटकांच्या समाप्तीस. धावसंख्या झाले 15. धावसंख्या झाले 24. 24 ऑन बोर्ड्स. 4 चेंडूचा खेळ झाला. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. इथून किती धावा गोळा करतोय तर म्हणजेच फलंदाज सोहेल स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकता बादल. धावसंख्या स्थिरवले 24 वरती. इथून 2 चेंडूमध्ये खेळी करावी लागेल. जितक्या धावा गोळा करतो या 2 चेंडूवर तेवढं आव्हान असणार डीएनसी संघासाठी. फटका सजवला गेला आता. सुंदर फेकी. शेवटचा चेंडू. आतापर्यंतचा खेळ पाहता 25 धावांची खेळी गेली आहे या शेवटच्या चेंडूवरती. बादल किती धावा गोळा करू शकतोय, काय आव्हान ठेवतोय डीएनसी संघासाठी या पुढच्या चेंडूवरती. अमन यांचा शेवटचा चेंडू. बादल यांनी फटका सजवलाय. राकेश गुप्ता गोलू तिथे आणि गडी बाद होतोय. बादल इनिंग संपली आहे.
विजयासाठी पाहिजेत ते म्हणजे डीएनसी संघाला 26. चला तंबूचा ताबा घ्यायचा आहे डीएनसी संघ. मैदानात दाखल झालाय तो म्हणजेच पॅराडाईस बोईसर. लगेचच आपण दुसऱ्या इनिंगकडे वळणार आहोत.
शेवटचा चेंडू. लास्ट बॉल असणार आहे. धावसंख्या झाली 6 एका गडीच्या मोबदल्यात. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. रेहान यांचा या षटकातला शेवटचा चेंडू. सामोरे जाईल तो अमन. हलक्या हाताने ढकललाय. एक धाव घेतली आहे. एक षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली 7 एक गडीच्या मोबदल्यात. 7 धावा. इथून 18 मध्ये 19. 18 मध्ये 19 ची गरज इथून. एक षटक समाप्तीस धावसंख्या झाली 7 एका गडीच्या मोबदल्यात. चला दुसरं षटक आहे बादल यांच्या मार्फत. आतापर्यंत समीकरण एक षटकाच्या समाप्तीस धावसंख्या 7 एक गडीच्या मोबदल्यात. पहिला चेंडू बादल यांचा. सॉफ्ट डिसिजन आउट रिव्ह्यू असणार आहे. चला निर्णय कळवला गेलाय. गडी बाद होताना आउट. विकेट आहे. नवीन फलंदाज पाठवायचा आहे.
विकेट घ्यायची मनसा होती, सुंदर थ्रो केला होता, तर नशीब तिथे रेहानचा बॅकअप आला, नाहीतर ओव्हरथ्रोच्या रूपात 4 धावांचं संकट ओढावलं होतं पॅराडाईज संघांवरती. सुंदर तिथे बॅकअप पाहायला मिळाला, स्वतःला झोकून देताना तो म्हणजेच क्षेत्ररक्षक रेहान. शेवटचा चेंडू असणार या षटकातला. 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या झाली ती 13. 2 षटक 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. हा शेवटचा चेंडू असणार आहे बादल याच्या षटकातला. सामोरे जाईल तर म्हणजेच फलंदाज आकाश. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा शेवटचा चेंडू बादल याच्या षटकातला. बाईसच्या रूपात चेंडू झाला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावसंख्या वाढते. 2 षटकांच्या समाप्तीस धावसंख्या झाली ती 14. 2 गडींच्या मोबदल्यात 4 ओव्हरचा खेळ असणार आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून 12 12 चेंडू 12 धावा. काय होणार आहे मॅचमध्ये? 12 धावा काढून विजय ठरेल का DNCC, का हे 12 रन अडवून पॅराडाईज संघ या सामन्यावर स्वतःचं नाव कोरणार आहे? पाहूया. अशी कामगिरी यापूर्वी देखील पॅराडाईज संघाने केलेली आहे. अशा परिस्थितीतून मॅच जिंकण्याचं सामर्थ्य हा संघ ठेवतो. पुढचे 2 षटक आपल्याला कळत जाईल काय होणार आहे. 12 पॅराडाईज की DNCC, जाऊया सामन्यात, जाऊया मैदानात. चला.
इथून 2 धावांची गरज. शेवटचा चेंडू. इथून 7 चेंडू उरले. धावा पाहिजे त्या 2. चला, एक षटक उर्वरित राहिलंय. धावा पाहिजेत ते 1. यानंतरचा सामना, या सामन्यातला विजयी संघ विरुद्ध यश फाउंडेशन मुरबे. यश फाउंडेशन मुरबे, आपण कप्तान तयार ठेवायचे. सामना झाल्या झाल्या आपण टॉस बॉक्सकडे जाणार आहोत. लगेचच टॉस होणार आहे. पाच चेंडू उरले. धाव पाहिजे ती 1. आणि सामना विजय ठरतोय DNCC संघ. कॅप्टन यश फाउंडेशन मुरबे, कॅप्टन टॉस करून घ्यायचंय.